घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ। गेल्या 3 महिन्यात एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ। मुंबईत 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होतोय। इंधन दरवाढीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया। आधी 2 रुपयांची वाढ केली, आता पुन्हा दरवाढ सुरूच। पवारांची सरकारवर टीका। वाढत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेले। या सगळ्या गोष्टीचा फरक आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर। एलपीजीची दरवाढ करून सामान्य माणसाच्या ताटातील जेवण महागाईच्या आगीत करपून टाकलं। पण प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगानं वाढणारी महागाई दिसत नाही। रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री करण्यास बंदी। विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा। छपाईच्या शाळेतील शिस, झिंक, कॅडमियम मानवी आरोग्यास घातक असल्यानं कारवाईचा इशारा। तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सोलापूरमधल्या मोहोळमध्ये दूध डेअरींवर कारवाई। 13 दूध नमुने तपासणीसाठी पाठवले। चंद्रमौली, एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे आणि तांबोळे येथील 6 दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी होणार। भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना मुंबई विमानतळावर अटक। 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या सोन्यासह इतर मुद्देमालही जप्त। डीआरआयची मोठी कारवाई। सोने तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय। आचरेकरांसह आणखी 5 जण अटकेत। विमानतळावर भारतीय कामगार सेना चांगली काम करत असताना रवींद्र चव्हाणांच्या गुंडांची घुसखोरी। त्यांना गोल्ड स्मगलिंगवर कंट्रोल करण्यासाठी विमानतळावर ताबा हवाय। भाजप पदाधिकाऱ्याच्या अटकेनंतर राऊतांचा गंभीर आरोप। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित आहे सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये, एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काय त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? महापालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब न देणाऱ्या धुळ्यातील 11 पराभूत उमेदवारांवर कारवाई होणार। निवडणूक होऊन 5 महिने लोटले तरी निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास टाळाटाळ। पुढील 3 वर्ष कोणतीही निवडणूक लढू नये अशा कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती। सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंचा प्रचार दौरा। मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात गोरेंचा दौरा। या दौऱ्यात महायुतीसोबत महाविकास आघाडीचे आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या। मी फक्त पोस्टमन, तुमचे निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार कुणाचा कार्यक्रम करायचा किंवा कार्यक्रम लावायचा ते आदेशानुसार पूर्ण करणं हेच माझं काम। मंत्री जयकुमार यांचं मोठं विधान। सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमन आहे। इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो। ह्याच्या पलीकडचा माझा रोल नाही। तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे संतोलन पालन करतो। मग कुणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील तर कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील। माझ्या विरोधात निवडणूक लढणारे वसंतराव देशमुख माझे मित्र, त्यांना निवडणूक लढवायची नव्हती। सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचं मोठं विधान। निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साथ दिल्याचंही केलं स्पष्ट।
जे काय आमचे सहकारी आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना सगळ्याबरोबर एक सोलोकाचे संबंध एक माझे गेली 30 वर्ष झाले मी राजकारण करतो, 30-32 वर्ष आता होत आलेली आणि सगळ्यांनी सहकार्य करण्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती आणि तशा पद्धतीचा पाठिंबा रोजच्या रोज मिळत होता. परंतु ही निवडणूकच नेमकी कशामुळे लावली आणि काय ह्याच्या पाठीमागचा उद्देश होता काही जणांचा हा काय आमच्या लक्षात त्या ठिकाणी आलेला नाही. विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणं अयोग्य. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची भूमिका बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी योग्य नसल्याचंही मत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंड आणि भेदाचा वापर करण्यात आल्याचाही आरोप. महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीनं जिंकल्या. मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड भेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिला पाहिजे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू. भाजप बंडखोर गोकुळ गीते यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी तर दुसरीकडे उमेदवार नरेंद्र दराडे यांनीही मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. दोन्ही उमेदवार प्रचारात सक्रिय. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंचा विरोध. अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नसल्याची भूमिका. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावल्यासारखं असल्याचाही इशारा. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी 2 खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदल समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदल समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू आहे. शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची राज्य सरकारवर टीका. सरकार ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नातून जीव गेलेल्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? मंगेश ससाणेंचा सवाल. सरकार एका समाजापुढे झुकत असल्याचीही टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बारामती बसस्थानकाला भेट. स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक. बुलढाण्याच्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात नवं वळण. बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांचे पोलिसांवर गंभीर आरोप. गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी जंगलात नेऊन बेदम मारहाण केली तर तुरुंगातून सोडण्यासाठी 5 लाखही मागितल्याचा आरोप. पोलीस महासंचालक सदानंद दाते आरोपींची चौकशी करणार असल्याची माहिती. बुलढाण्याच्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरण. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई नाही. सोलापूरमधल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात काकाकडूनच 5 वर्षाच्या पुतण्याची गळा दाबून हत्या. आरोपी काकाला अटक तर हत्येचं कारण अस्पष्ट. मुलाचे आई वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे तो आजीजवळ बरूर गावात होता वास्तव्यास. परळीच्या NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू. वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव. तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याची माहिती. तारदेव पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा तर कॉन्सर्टच्या परवानगीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित. फलटण ग्रामीण पोलिसांनी 2 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि इतर मुद्देमाल केला जप्त. 4 आरोपींनाही केली अटक. या पूर्ण कारवाईत 2,50,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. वाशिम जवळच्या कळंबा महाली इथे तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पितळ्या तोट्या आणि सोलार प्लेटची झाली होती चोरी. पोलिसांनी केली विठ्ठल भगतला अटक. त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमालही जप्त. तळकोकणात मान्सून दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. आज कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट.
मान्सूननं तळकोकणातला किनारपट्टीसह संपूर्ण भाग व्यापला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या मध्यम सरी. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. यंदा 2 दिवस आधीच पाऊस आल्यानं बळीराजाही सुखावला. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचं नुकसान. अहिरवाडी गावातील केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी प्रभाकर पाटलांनी फोडला हंबरडा. कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली. आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे. आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे. आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी. आमची केळी होती 1 हेक्टर. कितीचं नुकसान आहे? आता काय, आता आम्हाला त्या केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात केळीच्या बागा भुईसपाट. माळशिरस तालुक्यामधल्या संगम गावातील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त. तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. माझी 4 एकर केळीची बाग होती. ही 4 एकर केळीची बाग कालच्या वाऱ्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. माझं या कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि या केळीसाठी माझं एक साधारण 7 ते 8 लाख रुपये मला ह्या केळी जोपासण्यासाठी खर्च आलेला होता. तरी माझ्यासारखे अशा अनेक शेतकरी आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची पूर्णपणे केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला पर हेक्टरी कमीत कमी तुम्ही 1-2.5 लाख रुपये द्यावेत. नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे मशागतीच्या कामाला वेग. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारा मशागत महागली. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं. खतं आणि बियाण्यांच्या भावात देखील वाढ. शेतकरी मेटाकुटीला. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात भीषण अपघात. कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू. मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी सोनसाखळी खेचून पळालेल्या 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. हिमांशू शाहू असं यातील एका मुख्य आरोपीचं नाव. आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील काळकडदा या परिसरात मध्यरात्री वनवा. आगीमुळे वनक्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वनव्यामुळे वन्यजीवांनाही फटका. नुकसान टाळण्यासाठी वनविभागानं अग्निशमन व्यवस्था उभारण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. बीडच्या गोदावरी नदीपात्रात गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून 100 कोटींचे अवैध वाळू उत्खनन. पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर आमदार विजयसिंह पंडितांचे गंभीर आरोप. एसआयटी मार्फत चौकशी करून ETS सर्व्हे करण्याची मागणी. चिपळूणमधल्या करंबवणे खाडीनं पुन्हा नवजीवन धारण करण्यास सुरुवात केली आहे. दीर्घ काळानंतर खाडीतील विविध भागांमध्ये कोळंबी, खेकडे आणि कोळी मिळू लागल्यानं स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. जगातली पहिली ग्लोबल पंढरीची वारी लंडनमधून पंढरपूरकडे रवाना. 12 देशांचा प्रवास करून 25 जुलैला ग्लोबल वारी पंढरपुरात दाखल होणार. टाळ मृदंगांचा गजर करत पालखी विंडसर येथून पंढरपूरकडे रवाना. अनिल खेडकर या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेतून दिंडीचं आयोजन. वाशिमच्या रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाणी टंचाईची समस्या आणखीनच तीव्र होणार. जागतिक सायकल दिनानिमित्त मुंबईत सायकल रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी समाजसेविका अमृता फडणवीस सहभागी. जागतिक सायकल दिनानिमित्त अमरावतीत भव्य सायकल रॅली. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचं आयोजन. पंढरपुरातही सायकल रॅलीचं आयोजन. पंढरपूर सायकल्स क्लब यांच्या वतीनं पर्यावरण सप्ताहाचं औचित्य साधून काढण्यात आली रॅली. विद्यार्थ्यांसह अनेक वयोवृद्ध लोकही सायकल रॅलीमध्ये सहभागी. जागतिक सायकल दिनानिमित्त गोंदियातही भव्य सायकल रॅली. सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीनं रॅलीचं आयोजन. मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांचा रॅलीत सहभाग. ममता बॅनर्जी यांनी मला राजीनामा द्यायला सांगितलं नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार युसुफ पठाण यांनी केलं स्पष्ट. ममता बॅनर्जींनी युसुफ पठाण यांना बहरामपूरमधून लोकसभेचा राजीनामा द्यायला सांगितल्याची सुरू होती चर्चांना पठाण यांनी दिला पूर्णविराम.
एक न्यूज़ बहुत ही वायरल हो रहा है कि ममता बनर्जी ने यूसुफ पठान से कहा कि बहरामपुर लोकसभा से उनके एमपी पद से रिज़ाइन कर दे ताकि वो लोकसभा इलेक्शन लड़ सके वहाँ से। मुझे ममता बनर्जी ने कभी भी ये बात नहीं की। पश्चिम बंगालमध्ये मदरशांच्या सर्वेक्षणाचे आदेश। प्रत्येक जिल्ह्यातील मदरशांची माहिती 5 जुलैपर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मदरशात नियमानुसार काम होते की नाही ते तपासलं जाणार। ओडिशा राज्यातल्या भुवनेश्वरमध्ये कार्यकारी अभियंत्यावर धाड। राज्य दक्षता विभागानं टाकलेल्या धाडीत 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त। वैकुंठनाथ बेहरा असं कार्यकारी अभियंत्याचं नाव। बँकांच्या विविध लॉकरमध्ये रचल्या होत्या नोटांच्या थप्प्या। नीट आणि सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये काँग्रेसचं आंदोलन। आंदोलकांवर पाण्याचा मारा। माझ्यावर वॉटर गननं हल्ला करण्यासाठी वरून आदेश। काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडांचा गंभीर आरोप। उत्तराखंडच्या धारचुलामध्ये भूस्खलनामुळे धारचुला दारमा घाटीच्या मार्गावरील वाहतूक ठप्प। पंचाचली यात्रेसाठी निघालेले भाविक वाहतूक कोंडीत अडकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।